थोडासा आणलाय सुगंध लाल मातीचा आणि थोडासा चुलीवरच्या भाताचा. ओंजळभर पाणीही आणलंय विहिरीतलं, मामीचं गाणं सुद्धा आणलंय ओसरीतलं. दुसऱ्या पिशवीत आहे कुळीत पीठ आजीनं दिलेलं, त्याबरोबर एक पत्र तिनंच स्वतः लिहिलेलं. फणस आहे बरोबर, टोचणाऱ्या प्रत्येक काट्यानिशी जुन्या आठवणी जाग्या करणारा. एक रायवळ आंबाही आणलाय, प्रत्येक घासाला घायाळ करणारा. उसळीसाठी घेतले थोडे ओले काजू आणि घेतलीये मिरची लोणच्या सकट सगळी डावी बाजू. आमसुलं सुद्धा आणली आहेत हं आमटीत घालायला, आणि चिंच सुद्धा आहे नुसतीच चाखायला. झोपाळ्यावरचे खेळही आहेत, अंगणातली भेळही आहे. विहिरीवरच्या रहाटाचं कुई कू गाणं आहे, जाळीमध्ये शिरून हळूच करवंद खाणं आहे. पडवीतला कंदील आठवणीत ठेवून घ्यायचा राहून गेलाय, आणि वातीचा दिवा अण्णा कालच घेऊन गेलाय. काळजी नको, त्याचं तेज आणलंय स्मृतींची ओंजळ करून. त्यांच्या सावल्यांचा खेळही आहे पोतडी भरून. समुद्रावरच्या खाऱ्या वाऱ्याची हलकीशी झुळूक आहे, ठेच्यासारख्या तिखट जाळ भाषेची थोडीशी चुणूक आहे. ओसंडून पडणाऱ्या पावसाची सरही आहे, कौलावर पडणाऱ्या कित्येक थेंबांचा स्वरही आहे. चैत्रातलं ऊन आणलंय, भाद्रपदातला गौरी गणपतीचा सणही आणलाय. थोडी बोंबाबोंब आणली आहे होळीची, आणि आठवण कटाबरोबरच्या पोळीची. एक छानसं दत्त मंदिरही आहे नतमस्तक होण्यासाठी. निवांत ध्यान केंद्र आहे मनावरची जळमटं दूर करण्यासाठी. जिथे जपून ठेवल्या आहेत दत्तात्रयांच्या आठवणी एकरूप होण्यासाठी. अंगारे धुपारे नाहीत हं, फक्त आशीर्वाद घेण्यासाठी. इथे एक श्वास घ्यावा आणि व्हावं धन्य. इथे कणाकणात साठवून घ्यावं अवघ्या सृष्टीचं चैतन्य. जगण्याचा आनंद नव्यानं घेण्यासाठी. तुम्ही सुद्धा आता स्वतःला थोडा वेळ द्या. तुमच्याही आठवणींची शिदोरी जरा सोबत घ्या. चला, आपल्यासाठीच वसवतोय एक आठवणीतला गाव. कोकणातल्या रत्नागिरीत चैतन्यसृष्टी त्याचं नाव. चैतन्यसृष्टी गृहप्रकल्प नाही, एक जिव्हाळ्याचा गृहसंकल्प. चैतन्यसृष्टी गृहप्रकल्प नाही, एक जिव्हाळ्याचा गृहसंकल्प.